टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। पाकिस्तान देशाची हेरगिरी करणाऱ्या रवी वर्माला ठाणे एटीएस पोलिसांनी अटक केल्यानंतर आज ठाणे सत्र न्यायालयामध्ये हजर केले असता त्याला 5 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। आपल्यासोबत आरोपीचे वकील सोबत जोडले। सर, एकंदरीत पाहायला गेलं तर दोन्हीकडनं सरकारी वकील असेल, तुमच्याकडनं देखील युक्तिवाद झालेला आहे। आरोप अशा प्रकारे लावण्यात आले की त्या संदर्भात कशा प्रकारे सबळ पुरावे सरकारी वकिलांनी पेश केले, त्यानंतर तुम्ही देखील त्या संदर्भात युक्तिवाद केला। रवी वर्मा हा हॅनी ट्रॅपमध्ये पूर्णतः अडकला होता, पाकिस्तानशी कनेक्ट कशा प्रकारे होता तो? ॲक्च्युली मला एक प्रकारे हनी ट्रॅपच, म्हणजे जो आरोपी आहे त्याला एक प्रकारे हनी ट्रॅप केलं गेलं आणि हनी ट्रॅप झाल्यानंतर त्याने काही गोष्टी, कुठल्याही संवेदनशील गोष्टी प्रोव्हाइड केलेल्या नाही आहेत आणि जो काही डायरीचा विषय, डायरी मी तपासाला पूर्ण सहकार्य करून ते पोलिसांच्या ताब्यात दिलेली आहे डायरी। नक्कीच पाहायला गेलं तर 14 जहाजांसंदर्भातली त्यांनी माहिती जी आहे ते पाकिस्तानला आणि त्या मुलींना पुरवण्याची माहिती, त्या एजंटला दिल्याची माहिती समोर आली होती, त्यामुळे एटीएसने त्या संदर्भात त्याला अटक करण्यात आली होती। अशा अनेक पुरावे त्यांच्याकडे आहे की त्यांनी नकाशे देखील पुरवले, जेटीची देखील माहिती सांगली, अशा देखील जे त्या संदर्भात तपासामध्ये एटीएसमध्ये उघडण्यास आलेले, त्यामुळे नक्कीच आरोपावरती अनेक वेळा फेरी या ठिकाणी झालेली। ॲक्च्युली 14 जहाजांचा जो उल्लेख केला जातोय त्यातनं 5 रिमांड रिपोर्टनुसार 5 जहाजांचं जे काही आहे ते 5 जहाजांचं लोकेशन त्यांनी प्रोव्हाइड केलेलं आहे। तर आता त्या गोष्टी तपासाचा भाग आहे। जे काही लोकेशन्स असतील ते ऑनलाईन पण अवेलेबल असतात, सर्व काही ऑनलाईन होतं। मी असं कुठल्या म्हणजे आरोपीने असल्या कुठल्याही गोष्टी की प्रोव्हाइड केलेल्या नाही ज्याच्यात काही अडचणी निर्माण होतील म्हणून। तर सरकारी वकिलांनी सांगितलं आहे की निळ्या डायरीमध्ये अनेक गोष्टी त्या समोर आलेल्या आहेत। काय एकंदरीत निळ्या डायरीचं रहस्य आहे आणि त्या डायरीमध्ये त्यांनी काय एकंदरीत आपले असे काय पुरावे जे आहेत ते तिकडं पाठवण्यात आले पाकिस्तान? निळ्या डायरीमध्ये म्हणजे मी आज जे काही काम करतोय आणि उद्याला जे माझं काही काम आहे त्या गोष्टी मी त्यात नमूद केलेल्या असतात, म्हणून निळ्या डायरीत काय मिळेल किंवा नाही ते अजून काहीच तो आता तपासाचाच भाग आहे। पण निळ्या डायरीत 2 पानांच्या व्यतिरिक्त काही पण नाही बोलले। त्या निळ्या डायरीमध्ये नक्की पाहायला गेलं तर त्यांनी सांगितले सरकारी वकिलांनी की सिंगल नावाच्या व्यक्तीचं देखील नाव आहे त्यात आणि ऑर्गनायझेशन अशी नावाची एक WW साईट त्या देखील त्यात लिहिण्यात आलेली नाही। निळ्या रंगाच्या डायरीमध्ये असं कुठलंही सिंगल नावाचं व्यक्तिमत्वाचं नाव लिहिलेलं नाही आहे, पहिली गोष्ट तर ही क्लिअर करतो। आणि त्या निळ्या डायरीमध्ये एवढंच लिहिलेलं आहे की आजचं माझं काम काय होतं आणि उद्याचं काम काय असणार आहे। मी ॲज अ ज्युनियर सर्व्हिस इंजिनियर इलेक्ट्रिक डिपार्टमेंटला काम करायचो आणि त्या कामानिमित्त जे काही मला डिफेक्ट्स असतील, ज्या ठिकाणी मला डिफेक्ट दिलेले आहेत ते तेवढं जाऊन मला रिपेअर करायचं आहे, तर त्या गोष्टी मला तिथं लिहिलेल्या, नोट डाऊन केलेल्या असायच्या, तेवढंच त्या डायरीमध्ये आहे, बाकी याच्या व्यतिरिक्त काहीच नाही आहे। पण मात्र पाहायला गेलं तर प्रीती नावाची मुलगी असेल, आकृती असेल, अशा 4 ते 5 मुलीशी तो संपर्कात होता आणि हॅनी ट्रॅपमध्ये खास करून त्याला अडकवण्यात आलं होतं। काय पैसे त्याला पुरवण्यात आले का, या संदर्भातली काय गोष्टी माहिती? पहिले तर प्रीती नावाच्या व्यक्तीशीच संपर्क झालेला आणि मी ब्लॉक केल्यानंतर ती कुठल्या तरी वेगळ्याच नंबरने फोन करणार, कुठल्या तरी वेगळ्याच नंबरने डिमांड करणार आणि जे काही पैसे आहेत ते डायरेक्ट गुगल पेला पाठवलेले आहेत। कुठलं मी आता तो तपासाचा भाग आहे, तो कुठून आलेत, कसे आलेत, मी तर कुठलीही गोष्टीची डिमांड पण नाही केलेली आहे, त्या माझ्या चार्ट्समध्ये येणारच आहे। नक्की कशासाठी 2000 रुपयाची डिमांड केली? घरात कोणी लहान मुलगी आहे का, तिला खाऊसाठी असू दे, एवढं इमोशनल ब्लॅकमेल केलं गेलेलं आहे काही गोष्टी। मात्र पाहायला गेलं तर हॅनी ट्रॅपमध्ये खऱ्या अर्थाने असे तरुण अडकतात, त्यामुळे अनेक माहिती देशाची असेल पुरवली जाते, त्यामुळे काय वाटतं नक्की पाकिस्तान आणि इंडिया असं काय कनेक्शन त्यात जोडलं गेलं का पाकिस्तानशी बरोबर? ॲक्च्युली बॉर्न अँड ब्रॉटअप इंडियामधला असल्यामुळं मी असल्या काही गोष्टींना थारा देत नाही। मला काही ह्या गोष्टी माहीत पण नव्हत्या। ह्यात मला ज्या प्रकारे ते हनी ट्रॅप केलं गेलं, त्यानंतर ब्लॅकमेल चालू केलं गेलं आणि ह्या गोष्टी मी हळूहळू सर्व काही पोलिसांना सहकार्य केलेलंच आहे आणि सर्व निदर्शनास आणून दिलेलं आहे। त्या बाकीच्या गोष्टी तपासात निष्पन्न होणारच आहेत। मात्र जशा पद्धतीने सरकारी वकिलाने अनेक गोष्टी समोर ठेवल्या, पोलीस कस्टडी पाहिजे, तुम्ही वारंवार सहकार्य केलं म्हणतात, मात्र अजून परत पोलीस कस्टडी मागण्यात आली आहे, त्यामुळे नक्कीच आणखी काय पुरावे त्यांच्या हाती लागणार असं त्यांचं म्हणणं आहे। नेव्हल डॉकमध्ये कामाला आहे, अनेक ठिकाणचे पुरावे, कोणा मित्राशी संपर्क आहे का, सर्व गोष्टी घेत आहेत। ॲक्च्युली मोबाईल माझा रिकवर केला गेलेला आहे आणि जी डायरी होती ती पण रिकवर केली गेलेली आहे। सिम कार्ड पण काय? सिम कार्ड वगैरे काहीच नाही। सिम कार्ड पण मी ॲज युजल
जे काही आहे ते पोलिसांना दिलेलंच आहे, जे मी यूज करत होतो. आणि याच्यात माझा कोणाशी इतरांशी संबंध नाही. आणि मला त्या कंपनीतनं टर्मिनेशन लेटर दिलं गेलेलं आहे आणि मी ते ॲक्सेप्ट पण केलेलं आहे. त्याच्यामुळे याच्यात कुठला तरी वेगळाच वळण देऊन काय अर्थ नाही आहे. काय वाटतं अशा प्रकारचे फेसबुकवरती मैत्री होणं आणि देशविधागत असे प्रत्यय करणं, त्यामुळे नक्कीच कुठेतरी अडचण निर्माण होते अशा तरुण वर्गावरती? माझा तर युवकांना एकच सल्ला देणं आहे आता, की कधी कुणाची रिक्वेस्ट आली, फेसबुक असो, इंस्टाग्राम असो, अदर सोशल मीडिया असो, त्याच्यावर कधी कुणाची अनोळखी व्यक्तींची रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करू नका. आणि जर यदाकदाचित कुठलाही जर तुम्हाला ह्या गोष्टीत तुम्ही अडकले असणार तर लगेच पोलिसांना संपर्क करा. 1930 हा हेल्पलाईन नंबर पण पोलिसांनी चालू केलेला आहे. तर त्याला तुम्ही सहकार्य करत राहा, पोलिसांना लगेच कळवा, म्हणजे याच्यात तुम्ही अडकणार नाही. नक्कीच सरकारी वकिलीच्या नंतर ज्या आरोपींच्या वकिलांनी देखील आपली बाजू मांडली आहे, त्यामुळे नक्कीच सबळ पुरावे नसल्याचं देखील त्यांनी सांगितलं. त्यामुळे रवी वर्माला याला 5 जूनपर्यंत आता पोलीस कस्टडी देण्यात आली, ATSच्या हवाले पूर्ण करण्यात आले. त्यामुळे येणाऱ्या काळात आता रवी वर्माकडनं कोणकोणते नवीन खुलासे आता ATS समोर आणतील हे देखील पाहणं गरजेचं. मात्र सध्या तरी रवी वर्माची तब्येत जी आहे ती त्याला TB देखील झाल्याचं सांगण्यात आलं. त्यामुळे जे आधारावरती जे आरोप करण्यात आले ते कुठेही सबळ पुरावे नसल्याचं देखील आरोपीचे वकील यांनी सांगितले. त्यामुळे येणाऱ्या काळात आता ATS कशा प्रकारे आता रवी वर्मा यांच्याकडनं अनेक पुरावे जे ते अनेक गोष्टी समोर आणतील हे देखील पाहणं गरजे राहणार आहे. कॅमेरामन अजिंक्यसह गणेश सुराट, TV9 मराठी, ठाणे.